पाहूयात पुढची बातमी। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यांनी एल्गार पुकारला। नाशिकमध्ये मेळावाही घेतला आणि रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिलाय। आता भुजबळ पुढे काय करणार अशी उत्सुकता असताना त्यांना मंत्रिपद का नाकारलं याची काही कारणं समोर आली आहेत। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। छगन भुजबळांना मंत्रिपदी डावलल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन देण्यात आलेलं नाहीये। भुजबळांनी नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेत एक प्रकारे इशारा दिलाय, तर येणाऱ्या काळात ओबीसींची मोठ बांधण्याचे संकेतही त्यांनी दिले। मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना, लढणार, आम्ही बोलू, तो मुद्दा नाही। सभागृहात सुद्धा मी आहे, लढणार, बोलणार। परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे जास्त आहे। हे असं का कुणाचं? छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्रिपदापासून दूर का ठेवलं त्यामागची कारणं समोर आली आहेत। भुजबळांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवारांच्या विरोधात काम केल्यानं नाराजी आहे। मुलासाठी बळजबरीनं विधान परिषद आमदारकी घेतली, वरिष्ठांना ते आवडलं नाही। समीर भुजबळ यांनी पक्षाविरुद्ध जाऊन विधानसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। भुजबळांना मंत्रिपद देऊ नका, नाशिकमधील आमदारांनी अजित पवारांकडे ही मागणी केली। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास आमदारांनी राजीनाम्याचा इशाराही दिला। छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द पाहिली तर 1999 पासून ते अनेकदा मंत्री झालेत। 1999 ते 2003 साली उपमुख्यमंत्री, 2009 ते 2010 पर्यंत उपमुख्यमंत्री, 2010 ते 2014 दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, 2019 ते 2022 कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री, 2022 ते 2024 या कालावधीत एकनाथ शिंदेंच्या काळातही अन्न व नागरी पुरवठा मंत्री। एकंदर पाहता छगन भुजबळ हे हेवीवेट नेते आहेत। त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला त्रासदायक ठरू शकते। असं असलं तरी भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। ओबीसींची मोठ बांधण्यासाठी भुजबळ राज्य दौरा करतायत। राज्य दौरा केल्यानंतर भुजबळ नेमका काय निर्णय घेणार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठांच्या स्तरावर भुजबळांच्या मनधरणीसाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।